नमस्कार. आत्ता आपण चाललो आहोत रमेश कसबेकर यांच्या आमराईमध्ये आणि आज आपण त्यांच्याशी थोड्या गप्पागोष्टीही करणार आहोत. त्यांनीही आमराई तयार करण्यासाठी कोणते परिश्रम घेतले, त्याची जोपासना ते कशी करतात, या संदर्भात थोडीशी माहिती घेऊया. चला तर मग. आपल्याला निवळी मार्गे कोथोडे मार्गे बसनी येऊ शकतो. रत्नागिरीहून परटवणे, शिरगाव, साखरतर आणि बसनी 12 किलोमीटरचा रस्ता आहे. रत्नागिरीहून बसनी ते विभाग 2 किलोमीटर आहे. एका बाजूला काजू, म्हणजे काजू फक्त 1 एकरमध्ये आहे आणि 23 एकरमध्ये सगळा आंबा आहे. म्हणजे टोटल आपली किती 24 एकर जमीन पडते. अच्छा. आणि याच्यामध्ये काजू जो लावलेला आहे फळ ते कुठलं आहे, वेंगुर्लाची जात आहे की? वेंगुर्ला 4 आणि 7 दोन्ही आहे. अच्छा, दोन्ही पण जाते. आणि आंब्याचा जे आता लागती कलमं आहेत ही, ती आपली म्हणजे तरी पण साधारण कितीशी जुनी 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 आहे ती? ही 2008ची लागवड आहे. 2010ची लागवड आहे आणि ओके. 2012ची लागवड आहे. ओके, म्हणजे साधारण 12 ते ते पहिले 650 लावले 2008 मध्ये, हं, हं. नंतर 2010 मध्ये 400 लावली हं, हं. आणि 2012 मध्ये 400 लावली. अशी 1400 कलमं आपण लावलेली आहोत. अच्छा. आणि ह्याला जी फवारणी किंवा आपण जे पाणी वगैरेचं जे वापर करतोय, त्याच्यासाठी काय केलंय आपण व्यवस्था? आपल्या या ठिकाणी 3 बोरवेल आहे, एक विहीर आहे हां, हां. आणि तिन्ही बोरवेलला फुल पाणी असल्यामुळं आपण त्याला संपूर्ण झाडाला ठिबक हां, ते ठिबक सिंचन सिंचनाचे आपल्याला पाईप इथे आपल्याला दिसतात. हां. डायरेक्ट पाणी प्रत्येक झाडाला कमीत कमी 20 लिटर दिवसाला पाणी आम्ही देत असतो ओके. आणि पूर्ण 8 महिने पाणी पाजतो. फक्त पावसाळ्यामध्ये 4 महिने पाणी बंद असतं. बाकी तिन्ही म्हणजे 8 महिने जे आहे ना, संपूर्ण झाडांना आम्ही 8 महिने पाणी घालतो. म्हणजे निगा ऑलरेडी राखलीच जाते. म्हणजे जर कोणी घेईल त्याला काय पुढचं बघायची गरज नाही, नाहीये. सगळं रेडीमेड सगळं रेडीमेडच आहे. इथं सगळं रेडीमेड आहे. इथं फक्त घर पण बांधलेलं आहे. ओके. त्याच्यामुळे फक्त इथं माणसं ठेवायची 2 आणि राखण करायची आणि आंबा काढायचा अच्छा. आणि जी काही मशाला काय फवारणी करायची किंवा औषधे घालायची. आणि आजूबाजूला बघण्यासारखा परिसर काय आहे? बघण्यासारखं आपलं समुद्र समोरच आहे. समुद्रकिनारा आपल्याला इथून हां. क्लीन दिसतो. 3 किलोमीटर इथून वरून खाली आपलं सरळ डायरेक्ट समुद्र दर्शनच आहे. ओके. आपल्या बागेतनं डायरेक्ट समुद्र दिसतंय उंचीवरून. मग दादा, आता हे आता आपण उत्पन्न घेतोय, हे तरी साधारण आपण आता किती वर्षापासून हे उत्पन्न घेताय? हे आम्ही 2013 पासून उत्पन्न घेतोय. हं, हं, हं. म्हणजे 2008 मध्ये सुरुवात जी केली ना, ते 2013 पासून जे आम्ही उत्पन्न घेतोय ते आजपर्यंत, म्हणजे आज ते 2013 ते आज 25 आला, म्हणजे 12 वर्ष झाले. हं, हं. आम्ही दरवर्षी 1000 ते 2000, 1500 ते 2000 एवढ्या 1500 ते 2000 पेटी. पेटी आम्ही आंबा काढतो ओके. आणि साधारण 20 ते 25 लाख रुपये उत्पन्न आहे दरवर्षाचं. दरवर्षीप्रमाणे म्हणजे घेणारा जरी माणसाने जरी घेतलं तरी त्याला नुकसान हे नाहीच आहे, नाही. उलटा प्रॉफिटच आहे. प्रॉफिट म्हणजे त्याला काय त्याचे पैसे मला आणि मुळामध्ये हे सगळं रेडीमेडच तयार आहे, मुळे ते काहीच करायचं नाही. काही करायची गरजच नाही आहे. आहे, पाणी आहे, लाईट आहे. हं, हं. 2 मोठमोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत 20-20 हजारच्या ओके. स्टीलच्या. ओके. स्टीलच्या 2 मोठमोठ्या पाण्या आहेत, 20-20 हजारच्या वरती लावले तर ओव्हरहेड टँक्स आहेत. ओके. त्याच्यातून सुद्धा डायरेक्ट पाणी टाकू शकतो. परत डायरेक्ट बोर थ्रू डायरेक्ट पंपाला याला झाडांना पाणी देऊ. म्हणजे आंब्याचा व्यवसाय ऑलरेडी इथे बसवलेला आहे तुम्ही? ऑलरेडी बसवलेलं आहे. आमच्याकडे सगळं पॅक हाऊस आहे. ओके. तिथं आम्ही इथं स्वतःच आंबे काढतो, स्वतःच आम्ही पॅकिंग करतो, स्वतःच आम्ही मार्केटला देतो. आम्ही कुणाला देत पण नाही बाग. ओके. स्वतःच आम्ही सगळे मालकच करतो. 12 महिने 5 माणसं
इथं राहून असतात हां हां हां. बागेची निगा करायला. म्हणजे ती एक हाती वापरलेली बाग आहे. एक हाती वापरले अजून पण कुणाला म्हणजे कोणी काढायला आंबे किंवा मशागत करायला अजिबात कुणाला दिले नाही. स्वतः मालकाची 5 माणसं या ठिकाणी गेले ते 2008 पासून ते आजपर्यंत काम करत आहे. एक प्रश्न आणखी. आता आता ही बाग आपल्याला पूर्णपणे दिसते आणि आता ह्याची पिकं पण आपल्याला लागलेली दिसत आहेत. बाग चांगली फुटलेली वगैरे दिसते. मग ही जी जेव्हा तुम्ही केली ती जमीन घेऊन मग स्वतः खड्डे करून, स्वतः झाडं लावून वगैरे अशी सुरुवात केली आहे, की तुम्हाला पण रेडीमेडच मिळाली होती? नाही. जेव्हा आम्ही ही जमीन घेतली तेव्हा ही जागामध्ये पूर्ण जंगल होतं. बरं. पूर्ण जंगल होतं. त्या जंगलाला जे काही झुडपं, झाडं, जे काही जुनं हे होती ती संपूर्ण आम्ही काढून टाकली आणि संपूर्ण आखणी करून त्या आखणीप्रमाणे एक एक खड्डा आम्ही 25 फुटावरती करून एक खड्डा हा कमी कमी 10 बाय 10 फूटचा गोल आणि 10 फूट खाली, अच्छा. 10 फूट खाली करून त्याच्यामध्ये आम्ही 10 फूट माती भरली. एका एका खड्ड्यामध्ये 8-8 ट्रॅक्टर माती भरलेली आहे. ओके. आणि पूर्ण त्या झाडाला पूर्ण गडगा घालून म्हणजे प्रोटेक्ट केलेलं आहे. प्रत्येक झाड की बाबा खत पाणी घातलं तर ते वाहून जाऊ नये. प्रत्येक झाडाला आम्ही गडगा घातलेला आहे, रिंग बांधल्यात, बरं. आळ्या बांधलेल्या आहेत. त्याच्यामुळं माती जी आहे ती माती त्या ठिकाणीच राहते, वाहून जाते. असं करत आम्ही ब्लास्टिंग करून खड्डे पाडलेले 10-10 फुटाचे. ओके. म्हणजे 10 फूट खाली आणि रिंग जी आहे ती जवळजवळ 10 ने 10 20 फूट. 20 फुटाची रिंग आहे त्याला. ओके. आणि दोन्ही झाडातलं डिस्टन्स जर बघाल ना कमीत कमी 8 मीटरचं म्हणजे 8 की 24 म्हणजे 25 फूट दोन्ही झाडा म्हणजे झाडांना पसरायला वाव मिळतं. झाडाला पसरायला वाव पण आहे. आणि समुद्राची डायरेक्ट हवा आणि सूर्यप्रकाश या ठिकाणी असल्यामुळं माथ्यावर असल्यामुळं या ठिकाणी म्हणजे उत्पन्नाला काही हे नाही, तोटा नाही असं आहे. आणि तेव्हापासून आम्ही सुरुवातीपासून आम्ही स्वतः करतो, आम्हीच बघतोय. त्याच्यामुळे उत्पन्नसुद्धा त्याप्रमाणे चांगलं मिळते. ओके. हे जे आता आपली बाग दिसते ही आजूबाजूची आता ही जी आपली बाग आहे त्याच्या आजूबाजूला पण दुसऱ्यांच्या बागा आहेत? हां, या माझ्या बाजूला चारी बाजूला बाग आहेत. अच्छा. हां, माझ्या बाजूला बघा म्हणजे पूर्वेला बघितलं तर इकडं पूर्वेला नेवरेकर म्हणून आहे, त्यांची बाग आहे आंब्याची, त्यांनीसुद्धा आंबाच बांधलेला आहे. इकडं दक्षिणेला बघितलं तर दुसरे एक यादव म्हणून त्यांची बाग आहे. इकडं उत्तरेला म्हटलं तर यांची राणे म्हणून त्यांची बाग आहे. आणि आमच्या मागे जे आहे पश्चिमेला त्या ठिकाणी विजयसिंग मोती पाटलाची 60 एकर जमीन आहे. अच्छा. म्हणजे आजूबाजूला दुसरे पण बागायतदार आहेत तुम्हाला सपोर्टला? दुसरा आणखीन सपोर्टला आहे. चारी बाजूला रस्ते आहेत, गाड्या आहेत. रस्ता आमच्या बागेमध्ये येण्याला आहे. डांबरी रस्ता झालेला फक्त एक 2 किलोमीटर रस्ता डांबरी झालेला आहे, फक्त अर्धा किलोमीटर फक्त राहिलेला नाही. पण तो पण आता आपण गाडीतून येताना बघितला तो पण व्यवस्थितच आहे, गाडी आरामात येते.
मी रमेश कसबेकर. मी ज्या ठिकाणी बसलो आहे ती माझी स्वतःची 24 एकर बाग असून ही बाग रत्नागिरीपासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. 2008 साली आम्ही मोकळी जमीन घेऊन त्यामध्ये प्लॉटिंग करून पहिल्यांदा 2008मध्ये 650 कलमं याची लागवड केली. प्रत्येक खड्डा ब्लास्टिंग करून एक एक खड्डा हा 10 फूट खोल करून त्यामध्ये 10 ट्रॅक्टर माती भरली आणि लागवड केली. पहिले 2008मध्ये 650 कलमं लावली. त्यानंतर 2010मध्ये आम्ही 400 कलमं लावली आणि 2012मध्ये 400 कलमं लावली. अशी जवळ 1450 कलमं या ठिकाणी या 24 एकर प्लॉटमध्ये लावलेली आहेत. आणि त्या झाडांचं उत्पन्न आम्हाला 2013पासून सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला आम्हाला 2013पासून ते साधारण 2020पर्यंत साधारण 1000 ते 1500 पेटी मिळत होती. आता तेच उत्पन्न आता 2000 ते 2500 पेटी दरवर्षी आपल्याला मिळत आहे. म्हणजे दरवर्षी आम्हाला 15 ते 20 लाख रुपये या ठिकाणी उत्पन्न दरवर्षी आम्ही घेत असतो. त्याचबरोबर या जमिनीमध्ये प्रत्येक झाड जे आहे ते 8 मीटर अंतरावर लावलेलं आहे की झाडं एकमेकांमध्ये घुसून झाडांची नाश होऊ नये म्हणून. आणि संपूर्ण प्लॉटला 24 एकर प्लॉटला बांधकाम गडग्याचा बांध 4 फुटी घातलेला आहे. त्याचबरोबर या प्लॉटमध्ये 3 बोरवेल आहे. त्या माध्यमातून आम्ही संपूर्ण झाडाला ठिबक सिंचन केलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही 20-20 हजार लिटरच्या ओव्हरहेड टँक्स आम्ही स्टीलच्या इन्स्टॉल केलेल्या आहेत. त्यामध्ये सुद्धा 20-20 म्हणजे 40,000 पाणी आम्ही नेहमी भरून असतं. त्या टाकीमधून सुद्धा डायरेक्ट झाडांना आम्ही ठिबकद्वारे पाणी पुरवतो आहे. प्रत्येक झाडाला 20-20 लिटर पाणी या पद्धतीने आम्ही दररोज 8 महिने असे पाणी घालत असतो. आणि झाडांची निगा, झाडांची स्वच्छता, झाडांना रोगराई या सर्व याच्यावर व्यवस्थित उपाय करून झाडं आम्ही मजबूत ठेवलेली आहेत. तुम्ही आता पाहता मी ज्या ठिकाणी बसलो आहे त्या ठिकाणी बघा झाडं. तसेच या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल झाडाचं उत्पन्न, झाडाला जे आंबे लागत आहेत ते कशा प्रकारचे आहेत ते तुमच्यासमोरच निदर्शनात आहे. आणि या प्लॉटमध्ये येण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट रस्ता खाली बसनी गावातून आमच्या प्लॉटपर्यंत डायरेक्ट रस्ता डांबरी झालेला आहे. फक्त एक अर्धा किलोमीटर रस्ता नाही, बाकी 2 किलोमीटर रस्ता पूर्ण हा मेन रस्त्यापासून ते आमच्या बागेपर्यंत डायरेक्ट रस्ता झालेला आहे. कोणाची अडचण नाही. संपूर्ण प्लॉटमध्ये वीज पुरवठा दिलेला आहे. 3 फेज सप्लाय आहे. या ठिकाणी घर बांधलेलं आहे. बसण्यासाठी चांगला चबुतरा तयार केलेला आहे. पॅकिंग वगैरे करण्यासाठी पॅक हाऊस बांधलेला आहे. खतं बनवण्यासाठी आम्हाला एक मागच्या वेळेला आम्ही मोठा एक गांडूळ खत बनवण्यासाठी आम्ही आळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. संडास बाथरूमची चांगली सोय केलेली आहे. कामगार इथे 12 महिने या ठिकाणी राहत असतात आणि कामगारांच्या माध्यमातून या संपूर्ण बागेची देखभाल आम्ही स्वतःच करतो. आम्ही कुणालाही बाग देत नाही. पण ते संपूर्ण उत्पन्न, संपूर्ण लागवड, सगळं त्यांची देखरेख, त्यांचं औषध पाणी, त्याची फवारणी, खतं हे सर्व आम्ही स्वतःच टाकतो आहे. आणि स्वतःच आम्ही आंबा काढतो आहे, स्वतःच आम्ही पॅकिंग करतो आहे, स्वतःच आम्ही मार्केटिंगला देत असतो. त्याच्यामुळं ह्या बागेची व्यवस्था, ते निगा व्यवस्थित आम्ही ठेवू शकलो. याचं कारण की आम्ही लहान बाळासारखं त्या झाडाला जपत असतो. कुठेही आम्ही झाडाला कुठं काही दगा किंवा त्याला काही रोगराई होईल यासाठी आपण पूर्ण काळजी घेऊन झाडाला आपण व्यवस्थित मेंटेन करत असतो. तुम्ही प्लॉटमध्ये तुम्हाला माहीत असेल की समुद्र ह्या ठिकाणी जस्ट म्हणजे आमच्या इथूनच समुद्र दिसतो आहे. साधारण 3.5 किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही उंचावर असल्यामुळं
समुद्र खाली असल्यामुळे डायरेक्ट आपल्या समुद्राचं दर्शन या ठिकाणी आमच्या प्लॉटमधून होतं. ह्या प्लॉटला डायरेक्ट समुद्राची हवा आणि सूर्यप्रकाश हा डायरेक्ट असल्यामुळं उत्पन्न आम्हाला फेब्रुवारी पहिल्या आठवड्यापासूनच सुरुवात होतं आणि ते 15 जूनपर्यंत शिल्लक राहतं. त्याच्यामुळं या ठिकाणची जी उत्पन्न आहे ते दरवर्षी चांगलं असल्यामुळं जो कोणी म्हणजे या बागेचा विचार करेल त्याला नक्कीच यातून उत्पन्न तर मिळेलच, परंतु जे काही पैसे टाकतील त्यातून त्यांना संपूर्ण एक थोड्या 8-10 वर्षामध्ये पूर्ण वसूल करून आपली संपूर्ण प्रॉपर्टी या ठिकाणी ते आपल्या ह्याच्यात घेऊ शकतात. तर एवढंच मी सांगू शकतो. माझ्या प्लॉटमध्ये संपूर्ण ठिकाणी जायला रस्ता आहे. प्रत्येक झाडापर्यंत आपण गाडी घेऊन जाऊ शकतो अशी सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामुळं हवेशीर असल्यामुळं म्हणजे ह्या ठिकाणी एक पिकनिक स्पॉट म्हणून सुद्धा आपण म्हणू शकतो की या ठिकाणी जर कुणाला एक बंगला किंवा एक घर बांधून जर राहायचं असेल तर त्या ठिकाणी आपलं आनंदात तो आपला संसार आणि आपलं आयुष्य या ठिकाणी लावू शकतो. एवढंच मी बोलू शकतो आणि माझी 2 शब्दात थांबतो. आत्ताच आपण श्री रमेश कसबेकर यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या. आपणास कोणाचंही कोणत्याही प्रकारची अधिक माहिती हवी असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी त्यांच्याशी संपर्क करा. आपण या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.